आज आपण ओल्या खोबऱ्याची मस्त अशी खुसखुशीत पुरणपोळी बनवतोय। तर खायला ही पोळी खूप अप्रतिम अशी लागते, एकदम मस्त खुसखुशीत व खरपूस तयार होते। तर लगेच आता ही कशी बनवायची ते आपण पाहूया। सर्वात आधी आपल्याला पोळीसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलाय। तर मी दोन्ही अर्ध-अर्ध घेतलंय। तुम्ही हवं तर पूर्ण गव्हाचं पीठ किंवा पूर्ण मैदा सुद्धा इथे वापरू शकता। थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचाच हळद घालून आता हे सगळे कोरडे जिन्नस आधी हाताने मिक्स करून घेऊया। आणि नंतर यामध्ये आता थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर पीठ फार घट्ट भिजवायचं नाही, छान असा नरम गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे। पीठ आता मी इथे भिजवून घेतलंय। तर शेवटी आपण 1 चमचा तेल घालूया आणि याला परत 1-2 मिनिट मळून घ्यायचं आहे। तर चांगलं असं हाताने दाबून मळायचं आहे, म्हणजे पिठाला थोडासा लवचिकपणा येतो आणि मग पोळी खायला एकदम मस्त खुसखुशीत लागते। तर आता इथे मी मळून घेतलंय हे पीठ। असंच आता आपण 20 मिनिट झाकून ठेवूया। आतलं सारण करण्यासाठी इथे मी आता ओलं खोबरं घेतलं आहे। तर मी हे कट करून घेतलंय। सुरुवातीला मी ओल्या खोबऱ्याचा जो पाठीमागचा भाग असतो तो सोलण्याने सोलून घेतला आणि नंतर त्याला सुरीने असं कट करून घेतलंय। तर एकदम पातळ काप केले आहेत। हे काप आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। तर मी 2 बॅचेसमध्ये याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर इथे मी आता करून घेतलंय, एका भांड्यात काढून घेऊया। तर सगळं खोबरं मी आता बारीक करून घेतलंय, एकदम बारीक असं केलंय, अजिबात याला जाड ठेवायचं नाही। आता हे ओलं खोबरं आपण वाटीने मोजून घेऊया। तर साधारण अशा 2 वाट्या भरलं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी कसं घेतेय खोबरं, फार दाबूनही घेतलं नाही आणि फार पोकळही ही वाटी ठेवलेली नाही। अशा पद्धतीने खोबरं मोजून घेतल्यानंतर जेवढं आपलं खोबरं भरेल त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर इथे आता हे खोबरं 2 वाटी आहे, तर मी 1 वाटी गूळ घेतलाय। एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलंय आणि त्यामध्ये हे खोबरं घालूया आणि गूळ सुद्धा घालायचा आहे। गूळ मी किसून घेतलेला आहे आणि पावसाळ्यामुळे वातावरणामुळे थोडासा यामध्ये चिकटपणा आलेला आहे। तर हा असा चमच्याने किंवा हाताने या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही हे मिश्रण खाली सगळं एकत्र करून घेऊ शकता आणि नंतर पॅनमध्ये घातलं तरी चालेल। इथे मी आता सगळं हे मिश्रण चमच्याने मिक्स करून घेतलंय, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये आपण आता 3 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालूया। बेसन घातल्यामुळे याला चवही छान येते आणि बाइंडिंगही या मिश्रणाचं छान होतं। तर हे सगळं मी आता 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेतलंय। आपलं मिश्रण घट्ट पण झालेलं आहे आणि सगळं व्यवस्थित परतून झालंय। आणि शेवटी यामध्ये मी 3 चमचेच मिल्क पावडर घातली आहे, अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि हे सगळं चमच्याने मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे याला खव्यासारखी चव येते आणि मग ही पोळी खायला पण एकदम मस्त लागते। शेवटी आपण जायफळ किसणीवर किसून घालूया। तर पाव चमच्याला थोडंसं कमीच मी यामध्ये जायफळ घातलंय। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर याचा असा छान गोळा तयार होतोय, तुम्ही पाहू शकता। तर एकदम मस्त असं आपलं आतलं सारण तयार झालेलं आहे। तर हे आता खाली काढून थंड करून घ्यायचं आहे। पीठ भिजून पण आता 20 मिनिट झालेली आहे। तर यातून एक गोळा काढून घेऊया आणि बाकीच्या पिठावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आतलं सारण पण छान थंड झालेलं आहे। हातावर घेऊन असा गोळा करून पाहिला तर एकदम छान असा गोळा तयार होतोय पुरणासारखा। तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी ह्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। वरून लावण्यासाठी मी इथे तांदूळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ घेतल्यामुळे पुरणपोळी लाटायला सोपं जातं आणि भरभर पुढे सरकते। आता दोन्ही बाजूने आपण थोडंसं याला पीठ लावून घेऊया आणि आपण ज्याप्रमाणे पुरणपोळीसाठी पारी करून घेतो तशीच खोलगट वाटी करून घ्यायची आहे आणि यामध्ये हा गोळा ठेवायचा आहे। आता गोल गोल फिरवत याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला पॅक करायचं आहे, म्हणजे आतलं सारण बाहेर येत नाही।
आता गरजेप्रमाणे पीठ लावून आपण जशी पुरणपोळी लाटून घेतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. तर इथे मी आता ही पोळी लाटून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता आतलं सारण पण छान सगळीकडे पसरलेलं आहे. आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पुरीप्रमाणे आधी लाटून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये हा गोळा ठेवायचा आहे आणि सगळं पीठ एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आणि असं गोल फिरवत आता जास्तीचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. तुम्हाला असं वाटलं की पीठ जास्त झालं आहे तर ते वरून काढून घ्यायचं आणि आता पीठ लावून पहिलेप्रमाणेच ही पोळीसुद्धा लाटून घ्यायची आहे. गॅसवर मी तवा ठेवला होता तर तो पण आता छान गरम झालेला आहे. सुरुवातीला याला थोडंसं तूप लावूया म्हणजे छान असं नॉनस्टिकसारखं कोटिंग तयार होतं आणि मग पोळी एकदम छान तयार होते. आणि गॅसची फ्लेम थोडी मीडियमवर ठेवायची आहे आणि खालच्या बाजूने 1 मिनिटभर भाजून झालं की मग पलटून घेऊया. आणि आता याच्या कडेने तूप सोडायचं आहे, वरून पण थोडंसं लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली पोळी फुगलेली आहे. गॅस आता मोठा करायचा आहे आणि दोन्ही बाजूने याला छान असं चमच्याने दाबून भाजून घ्यायचं आहे म्हणजे खायलाही एकदम खरपूस मस्त लागते. तर आपली पोळी इथे झालेली आहे. अशाच पद्धतीने आता दुसरी पण भाजून घ्यायची आहे. तव्यावर घातल्यानंतर 1 मिनिटानंतर पलटून घ्यायची आहे आणि आता कडेने तूप सोडायचं आहे. तर ही दुसरी पोळीसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त अशी फुगली आहे. दोन्ही बाजूने हिला पण आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. दुसरी पोळी पण आपली आता इथे भाजून झालेली आहे. ही सुद्धा एकदम मस्त दिसतीये. तर अशा पद्धतीने खोबऱ्याची व गुळाची ही पोळी जरूर करून पहा. खायला एकदम भन्नाट लागते. अगदी स्वादिष्ट व झटपट होणारा छान असा दाणेदार अननसाचा शिरा बनवतोय. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाववाटीला थोडंसं जास्त तूप घेतलं आहे तर ते आपण कढईमध्ये घालूया. तूप मेल्ट झालं की यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला घालून तुपावर परतून घ्यायचेत. तर काजू, बदाम आणि मी बेदाणे घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तर मंद गॅसवर आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. असे ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतले म्हणजे खायला खमंग लागतात. तर साधारण 1-2 मिनिटात हे परतून झालेत. आता काढून घ्यायचेत. त्याच कढईमध्ये आता 1 वाटी रवा घालूया. तर इथे मी जाड रवा घेतलाय. जाड रवा घेतला म्हणजे हा शिरा छान दाणेदार तयार होतो आणि खायलाही एकदम मस्त लागतो. तर हा रवा पण आपल्याला आता मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. छान असा भाजल्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया. आपण रव्याचा शिरा नेहमीच बनवतो पण हा अननसाचा शिरा एकदा जरूर करून पहा. बाहेर जेव्हा आपण हा खातो त्यामध्ये पायनॅपल फ्लेवर ॲड करतात त्यामुळे तो इतका टेस्टी लागत नाही. पण असा आपण अननस घालून केलेला शिरा खायला खूप भारी लागतो. तर आता या रव्याचा रंग बदललेला आहे तुम्ही पाहू शकता आणि भाजल्याचा छान असा खमंग सुगंध पण येतोय. तर एवढाच आपल्याला भाजायचा आहे. आता परत त्याच कढईमध्ये मी 1 छोटा चमचा तूप घातले आणि हे 1 वाटी अननसाचे काप घालायचेत. तर अगदी बारीक काप मी करून घेतलेत. तुपावर असे थोडेसे परतून घेतले म्हणजे ह्याचा कच्चेपणा कमी होतो आणि शिऱ्यामध्ये मग हे खायला एकदम छान लागतात. तर 2 ते 3 मिनिटच आपल्याला परतायचं आहे, फार जास्त परतायचं नाही. तर हे आता परतून झालेले आहेत. तर यामध्ये 1-2 वाटी पाणी घालूया. 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे. हे अननसाचे काप आता आपल्याला या पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिट शिजून घ्यायचेत म्हणजे थोडेसे सॉफ्ट होतात, मऊ होतात. तर आता 2 ते 3 मिनिट झाली आहेत. 1 वाटी साखर घालायची आहे. तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे साखर घालू शकता. आणि इथे मी 2 चिमूटच खायचा फूड कलर घातला आहे. तर पिवळा रंग घालणं ऑप्शनल आहे पण रंग घातला की हा दिसायला शिरा खूप छान दिसतो. साखर आता विरघळलेली आहे तर यामध्ये भाजून घेतलेला रवा घालूया. गॅसची फ्लेम आता लो टू मीडियमवर ठेवायची आहे आणि हा शिरा छान शिजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटेल पण जसं जसं हा रवा शिजत जातो तसं घट्ट व्हायला सुरुवात होते. तर आता तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे.
3 ते 4 मिनिटातच तुम्ही पाहू शकता रव्याने सगळं पाणी शोषून घेतलंय आणि छान असा शिरा दिसतोय। तर आणखी एक 2 ते 3 मिनिट आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचंय। आता हे तुपावर परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया, सगळं बुडापासून मिक्स करायचंय। तर मस्त आपला दाणेदार अननसाचा शिरा तयार आहे। दिसायला पण खूप मस्त दिसतोय आणि खायला तेवढाच अप्रतिम लागतो। तर जरूर एकदा अशा पद्धतीने करून बघा। झटपट व खूप सोप्या पद्धतीने शेवयाची खीर बनवतोय। तर जेमतेम ही खीर अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते आणि खायलाही खूप स्वादिष्ट लागते। तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। शेवयाची खीर करण्यासाठी इथे मी अर्धा लिटरला थोडंसं जास्त म्हणजे पाऊण लिटर म्हशीचं दूध गरम करायला ठेवलं आहे। तर दूध छान गरम झालं की मग याला एक चांगली उकळी काढायची आहे। तर आता दूध वर यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे एकदम मस्त गरम झालेलं आहे। तर यामध्ये साखर घालायची आहे। तर इथे मी जवळपास 5 ते 6 चमचे साखर घेतली आहे। तर साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता। आता चमच्याने एकदा हे बुडापासून हलवून घेऊया आणि ही साखर विरघळून घ्यायची आहे आणि 1 मिनिटभरच आता दुधाला परत उकळून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये आता 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे आणि तूप मेल्ट झालं की यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया। तर 5 ते 6 काजू मी कट करून घेतले आहेत, थोडेसे बदाम, चारोळी आणि बेदाणे म्हणजे किसमिस पण घेतले आहेत ते घालूया। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर ड्रायफ्रूट्स पण यामध्ये घालू शकता। आता मंद गॅसवर याला परतून घ्यायचं आहे। असे थोडेसे ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतले म्हणजे खायला खमंग लागतात। तर साधारण 1 ते 2 मिनिट मी परतून घेतलंय, एवढेच आपल्याला परतायचे आहेत। आता काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता आपल्याला 1 कप शेवया घालायच्या आहेत। तर या शेवया मी गव्हाचा रवा काढून नंतर मशीनमधून करून घेतल्या आहेत। तुम्ही बाजारात ज्या मिळतात त्या पण घेऊ शकता। याला पण आता मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे। तर थोड्याशा तांबूस रंगावर परतायचं आहे। तर चमच्याने सतत हलवायचं आहे, हलक्या असल्यामुळे अगदी पटकन परतल्या जातात। तर ही शेवयाची खीर अगदी झटपट तयार होते आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागते। तर आता या तांबूस झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। एवढंच आपल्याला परतायचं आहे। यामध्ये आता आपण जे दूध गरम करून घेतलं होतं ते घालायचं आहे। तर थोडं थोडं करून घालायचं म्हणजे अंगावर येत नाही। तर मी जवळपास अर्धा लिटर दूध यामध्ये घातलं आहे आणि थोडंसं बाजूला ठेवलं आहे, गरज पडली तर नंतर घालूया। आता लो टू मीडियम फ्लेमवर या शेवया शिजवून घ्यायच्या आहेत। तर अशा शेवया दुधामध्ये शिजवून घेतल्या म्हणजे खीर खायला खूप छान लागते। आपण पाण्यात शिजवून घेतलं की मग चवीला एवढी छान लागत नाही। तर आमच्याकडे होळीच्या दिवशी तर पुरणपोळी असते, पण दुसऱ्या दिवशी ही खीर बनवतात। करायला सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होते। आता तुम्ही पाहू शकता पहिलेपेक्षा हे दूध आळून आलं आहे आणि शेवया वर अशा दिसत आहेत। तर आपली खीर शिजतच आलेली आहे। आणखी थोड्या वेळ याला उकळून घेऊया। आता जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घालायचेत आणि जे बाजूला मी दूध ठेवलं होतं ते पण घातलं आहे। एकदम जर का आपण दूध घातलं तर पटकन हे दूध आळून येतं, कारण यामध्ये आपण शेवया शिजून घेतोय, त्यामुळे थोडं थोडं करून घालायचं। तर आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी 4 ते 5 मिनिटात या शेवया शिजलेल्या आहे आणि आपली खीर तयार झाली आहे। आता जरी तुम्हाला ही खीर पातळ वाटत असली तरी थोड्या वेळाने ती घट्ट होते आणि घट्ट झाली असं वाटलं तर वरून तुम्ही गरम दूध यामध्ये घालून एक उकळी काढू शकता। तर गरमागरम ही खीर खायला तर छान लागतेच, पण थंड सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता। तर जरूर अशा पद्धतीने करून पहा। आज आपण फक्त दुधापासून बर्फी बनवणार आहोत, जी करायला खूप सोपी आहे आणि खायला तेवढीच अप्रतिम लागते। तर लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात। ही बर्फी करण्यासाठी इथे मी एक जाड बुडाची कढई घेतली आहे आणि या कढईमध्ये खाली पाणी घातलंय। ते थोडंसं असं फिरून घ्यायचं। असं पाणी घातल्यामुळे आपण जे दूध तापवणार आहोत ते बुडाला लागत नाही। आता यामध्ये दूध घालूया। इथे मी फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे आणि बाजारात जे पाकिटात दूध मिळतं म्हशीचं तेच घेतलंय। पाकिटातलं दूध थोडं घट्ट असतं, त्यामुळे मी पाकिटातलं दूध वापरतेय। तुम्ही लूज जे म्हणजे बाहेर म्हशीचं दूध मिळतं ते पण वापरू शकता,
गाईचं दूध पण वापरायला हरकत नाही, पण ते पातळ असल्यामुळे घट्ट व्हायला म्हणजेच आळायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे शक्यतो म्हशीचंच दूध वापरा. आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही जर दुसरी कामं करणार असाल तर गॅसची फ्लेम कमी ठेवा आणि जर गॅसजवळच थांबणार असाल तर मात्र गॅसची फ्लेम थोडी मोठी केली तरी चालेल. मात्र चमच्याने असं सतत हलवायचं आहे. असं चमचा चांगला बुडापर्यंत न्यायचा आहे. आता दूध चांगलं गरम झालं आहे आणि याला चांगली उकळी पण आली आहे. आता थोडासा गॅस कमी करूया, मात्र चमच्याने अधूनमधून सतत हलवायचं आहे. आणि याच्या कडेला जी साई येते ती यामध्येच खरडून घालायची आहे, म्हणजे हे दूध लवकर आळायला मदत होते आणि रंगही या बर्फीला छान येतो. ही मिठाई करायला तशी खूप सोपी आहे, कारण यासाठी फक्त 2च गोष्टी लागतात, दूध आणि साखर. आणि तुम्ही घरातील इतर कामे करता करता ही मिठाई बनवू शकता. म्हणजे एका गॅसवर तुम्हाला हे दूध उकळायला ठेवता येईल आणि दुसऱ्या गॅसवर तुम्ही तुमचा स्वयंपाकही करू शकाल. फक्त अधूनमधून याला चमच्याने हलवायचं. दोन्ही कामे तुम्ही सोबत केली तर तुम्हाला याला फारसा वेळ द्यावा लागणार नाही आणि घरच्या घरी छान स्वादिष्ट बर्फी पण तयार होईल. आता जवळच राखी पौर्णिमा आली आहे, तर तुम्ही ही जरूर बनवून पहा, खूप छान लागते चवीला. आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडं घट्ट झालं आहे, दूध बऱ्यापैकी आळलं आहे. तर इथे मी दुसरा चमचा घेतला आहे आणि त्याने असं दाबून हलवायचं आहे, म्हणजे यात गाठी वगैरे होत नाहीत. आणि गॅसची फ्लेम आता मात्र कमीच ठेवायची आहे, कारण आता हे मिश्रण घट्ट झाल्यामुळे खाली बुडाला लवकर लागू शकतं. हे मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट झालं आहे, असं झालेलं आहे. हे कडेचं पण यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. या स्टेजला आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे. आपल्या घरातली जी वरणाची वाटी असते त्यानेच मी 1 वाटी घेतली आहे. वजनामध्ये साधारण ही 125 ग्रॅम आहे. तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता. आणि चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर लवकर मिक्स होते, विरघळते. साखर घातल्यानंतर हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटेल, पण नंतर ते थोड्या वेळाने घट्ट होतं. या स्टेजला आता तुम्हाला यामध्ये काही वेलची पूड, केशर किंवा कुठला इसेन्स घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा तुम्हाला ड्रायफ्रूट्स पण यामध्ये घालता येतील. मी मात्र ही बर्फी प्लेनच ठेवते आहे. याला असं चांगलं दाबून मिक्स करायचं आहे, म्हणजे ही साखर लवकर विरघळते, याच्यात गाठी होत नाहीत आणि रंग पण बर्फीला छान येतो. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. साखर आता पूर्ण विरघळली आहे आणि हे मिश्रण पण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे, पण अजूनही हे आपल्याला जसं पाहिजे तसं, म्हणजे बर्फी सेट होण्यासाठी जसं पाहिजे तसं झालेलं नाही. तर 3 ते 4 मिनिट आणखी याला असंच चमच्याने हलवायचं आहे आणि गॅस कमीच ठेवा. आणि आता मात्र गॅस सोडून कुठेही जाऊ नका. आता तुम्ही पाहू शकता कढईपासून हे मिश्रण वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे. तर हातावर एक गोळा घेऊन पाहायचा आहे. तर अगदी व्यवस्थित याचा गोळा तयार होतोय, हाताला चिकटत नाही आहे, म्हणजे पाहिजे तसं आपलं मिश्रण तयार झालं आहे. बर्फी सेट होण्यासाठी अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता गॅस बंद करूया. आणि गॅस बंद केल्यावर पण ह्याला 2-3 मिनिट असंच हलवायचं आहे, कारण आपली कढई खूप गरम आहे. इथे मी आता एका ताटलीला तूप लावून घेतलं आहे, तर त्यामध्ये हे मिश्रण घालूया. गरम असतानाच हे मिश्रण एका ताटलीत घालायचं आहे. चमच्याला लागलेलं सगळं काढून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने पण हे असं एकसारखं करून घेऊ शकता, पण मिश्रण खूप गरम आहे. आता मी याला असं छान हाताने एकसारखं करून घेतलं आहे. व्यवस्थित हे मिश्रण असं पसरवून घेतलं आहे. याला आता असंच आपण 15 ते 20 मिनिट ठेवून देऊया, म्हणजे ते छान सेट होईल आणि नंतर याला कट करायचं आहे. तर साधारण 20 मिनिट झाली आहेत. तर एका पिझ्झा कटरने मी ही कट करून घेते आहे. तुम्ही सुरीने कट केलं तरी चालेल. आणि कट करून झाल्यावर एका प्लेटमध्ये या काढून घ्यायच्या. तर अगदी सहज निघाल्या आहेत. आणखी थोड्या वेळाने त्या अजून छान सेट होतात. तर सगळ्या यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. आणि यावरून मी पिस्त्याचे काप लावते आहे आणि माझ्या घरच्या बागेतील गुलाबाची फुलं आहेत त्याच्या पण पाकळ्या यावर ठेवते आहे, म्हणजे दिसायला ही बर्फी एकदम आकर्षक दिसते. तुम्ही अगदी प्लेन ठेवली तरी काहीच हरकत नाही, तरी सुद्धा खायला मस्त लागते. फक्त अशी सजावट केल्यामुळे दिसायला त्या आकर्षक दिसतात. तर आपली बर्फी खूप छान झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपण घेतलेल्या 1.5 लिटर दुधामध्ये साधारण 22 बर्फी तयार होतात. तर येत्या राखी पौर्णिमेला ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि आवडली तर इतरांसोबत पण शेअर जरूर करा. लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.